नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक सुनील पंत खिरडे, मुक्काम पोस्ट धोतरकडा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती। तर शेतकरी मित्रांनो, मागे दिलेल्या अंदाजानुसार 2 तारखेला पश्चिमी विक्षोभचं हे आगमन हे हिमालयाच्या पायथ्याशी झालेलं होतं आणि त्याचाच प्रभाव म्हणून राज्यात येणाऱ्या काळामध्ये काही भागामध्ये अवकाळीची शक्यता आहे। आणि हा मेसेज आपणास मी जवळपास इथनं मागील महिन्यामध्ये 21 तारखेला दिलेला होता, राज्यात सर्वप्रथम दिलेला होता। तर त्यामध्ये एक टिप सुद्धा दिलेली होती की काही भाग वाढू शकतात आणि काही कमी होऊ शकतात। तर त्यानंतर ठीक 7 दिवसांनी 27 तारखेला पुन्हा एकदा आपणास मी उत्तर महाराष्ट्र वगैरे या भागाचा त्यामध्ये उल्लेख केलेला होता, जसं नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याचा बराचसा भाग, पुणे जिल्हा, नगर जिल्हा या भागामध्ये याचं पडसाद उमटणार आहे। आणि साधारण 6 ते 11 दरम्यान या भागामध्ये पाऊस होणार आहे आणि 6 आणि 7 तारखेला तो बऱ्याच ठिकाणी या उत्तर महाराष्ट्राच्या आणि मध्य महाराष्ट्र या विभागामध्ये नुकसानग्रस्त पाऊस होणार आहे। म्हणजेच या पावसामध्ये खूप प्रचंड असे वारेसुद्धा वाहतील, काही ठिकाणी विजाचा गडगडाट पण बघायला मिळेल, तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता सुद्धा राहील। तर आजच मला एक फोन येऊन गेलेला आहे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा, तर त्यांना मी कुठल्या भागामध्ये थोडं काळजी करण्याचं वातावरण आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा जो बुऱ्हाणपूर वगैरे लागून या जो रावेरचा पट्टा आहे या भागामध्ये 6 आणि 7 तारखेला भरपूर असं काळजी करण्याचं वातावरण आहे, कारण की या भागामध्ये केळी बागायतदारांनी थोडं लक्ष देण्याची गरज आहे। कारण की माझ्या मॉडेलनुसार या भागामध्ये 6-7 तारखेला प्रचंड हवेचा वेग राहील। या वेगामुळे केळीचं बरंचसं नुकसान होऊ शकतं आणि ठराविक काही भागामध्ये पॅचेसमध्ये गारपीटची शक्यतासुद्धा वर्तवण्यात येत आहे। तर आपण यानुसार नियोजन करावे। तर शेतकरी मित्रांनो, आता बघूया विविध मॉडेलनुसार नेमकं वातावरण कुठे राहील, कसं राहील आणि याची तीव्रता किती दिवस राहील। तर उद्या दिनांक 4 मे 2025 रोजी फारसा असा प्रभाव आपल्या राज्यामध्ये दिसणार नाही आहे, फक्त बऱ्याच ठिकाणी ढगाळ परिस्थिती राहील। तर पावसाचं जर वातावरण झालं तर साधारण जळगाव जिल्ह्याचा जो रावेर वगैरे परिसर आहे, बुऱ्हाणपूर लागत या भागामध्ये हलकंसं पावसाचं वातावरण आपणास दिसत आहे। तसेच अमरावती जिल्ह्यामधील उत्तर भागामध्ये मेळघाट वगैरे या परिसरामध्ये अति ढगाळ त्यामुळे थोडं पावसाची शक्यता आपणास दिसत आहे। सातपुडा पर्वतरांगेमध्ये पावसाचं प्रमाण दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, खरं जे पावसाचं वातावरण आहे ते 5 तारखेपासूनच आपणास दिसेल। तर 5 तारखेपासून यामध्ये वाढ होताना दिसत आहे। तर 5 तारखेला विदर्भामधील नागपूर, अमरावती तसेच खाली वाशिम जिल्ह्यामध्ये, इकडे चिखली परिसर, बुलढाणा जिल्ह्यामधील या भागामध्ये पावसाचं वातावरण आपणास दिसत आहे। संभाजीनगरमधील सिल्लोडचा दक्षिण भाग, जालना उत्तर, लोणार परिसर या भागामध्ये 5 तारखेला संध्याकाळच्या वेळेस वातावरण बनताना दिसत आहे। तर आता आपण बघूया वातावरण जे आहे 6 तारखेला परत एकदा वाढताना दिसत आहे। 6 तारखेपासून वातावरण हे थोडं उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना दिसत आहे, कारण की WD जो आहे तो हा गुजरातकडे सरकताना दिसतो आहे। तर या WDचा प्रभावामुळे उत्तर महाराष्ट्रामधील 5ही जिल्ह्यामध्ये वातावरण हे खराब होणार आहे। तर जसे की आपण बघत आहात, याचा प्रभाव जो आहे तो नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यांपर्यंत त्याचा आपणास प्रभाव दिसतोय। तसेच खाली इकडे तुटक पॅचेसमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये पण याचं पावसाचं प्रमाण राहील। मराठवाड्यात जर विचार केला तर बीड जिल्हा, लातूर जिल्हा, संभाजीनगर या भागामध्ये पावसाचं वातावरण राहील। विदर्भामधील थोडं पूर्व विदर्भामध्ये आता प्रमाण कमी होताना दिसत आहे। तर पश्चिम विदर्भामध्ये प्रत्येक विभागामध्ये मोजक्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे। जास्तीत जास्त जर सातपुडा पर्वतरांगाचा जर विचार केला तर या भागामध्ये याचा नुकसानकारक असा पाऊस राहील। सौम्य अशी गारपिटीची शक्यतासुद्धा राहण्याची दाट शक्यता आहे। तर आपण बघू शकता 9 तारखेला थोडं वातावरण कमी होतं आहे। याचा प्रभाव फक्त मुंबई,
तसेच नाशिक, धुळे या भागापुरताच आपल्याला दिसत आहे. तर इकडे पूर्व विदर्भाकडे याचं वातावरण दिसत आहे 9 तारखेला. आता आपण बघूया 10 तारखेला बराचसा प्रभाव कमी होताना दिसतोय. परत 11 तारखेला स्थानिक वातावरणामध्ये पावसाचं वातावरण तुटक स्वरूपात दिसत आहे. 12 तारखेला पण विखुरलेल्या स्वरूपात पावसाचं प्रमाण आहे राज्यामध्ये. जळगाव जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, तसेच पूर्व विदर्भ, मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, नगरचा दक्षिण भाग, तसेच बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव, कैज, जामखेड, सेलू परिसर, परभणी जिल्ह्यामधील या भागामध्ये पावसाचं फार कमी स्वरूपात दिसत आहे. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, हा जो पाऊस आहे तो 6 ते 12 दरम्यान आपणास दिसणार आहे. तर त्यानुसार आपण पिकांचं योग्य ते नियोजन करावं आणि आपल्या शेतीचे त्या कामे व्यवस्थित करावे. तर आता पुढे शेतकरी मित्रांनो, एक काल काही मॉडेल्सनी थोडं मान्सूनबाबत एक निगेटिव्ह बातमी दिलेली आहे. तर त्यावर आपण थोडक्यात बोलूया. काही मॉडेल्सचं म्हणण्यानुसार असं कालच एक नवीन अंदाज आलेला आहे की त्यांच्यानुसार यावेळेस जो आहे तो IOD हा निगेटिव्ह असल्याचं ते सांगत आहे. पण आपण या वर्षीचा जो अंदाज दिलेला आहे की यावर्षी मान्सून हा भरपूर चांगला राहील आणि ठीक तसंच होताना दिसत आहे. पण हे काही थोडं सुरुवातीला हे दरवर्षी थोडं निगेटिव्ह बातम्या हे भारताविरुद्ध देतच असतात. यांच्या म्हणण्यानुसार हा IOD जो आहे तो निगेटिव्हकडे वळताना दिसत आहे. या निगेटिव्ह IODमुळे काय होतं की थोडं आपल्या सायक्लोनिक्स जी कंडिशन असते ती कमी बनते, अरबी समुद्रामध्ये पण कमी बनते आणि याच्यामुळं थोडं बंगालच्या उपसागरामध्ये पण थोडे सायक्लोनिक सर्क्युलेशन हे कमी बनतात, दाब कमी बनतात. त्यामुळं भारतावर याचा परिणाम होतो आणि पाऊस हे कमी होतो. पण जर बाकी स्टडीचा जर विचार केला तर निगेटिव्ह IOD जर झाला तर त्या वर्षी लानिना उद्भवण्याची शक्यताही पण राहते. त्यामुळं आपण याकडे लक्ष न दिलेलं बरं. आपणास फक्त एक काल आलेला अंदाज सजग म्हणून आपणास सांगत आहे की यांच्यानुसार जून, जुलै, ऑगस्टमध्ये निगेटिव्ह IODकडे झुकताना दिसतोय. म्हणून आपणास एक सतर्क करतोय. शेतकरी मित्रांनो, खास आपल्यासाठी हवामान साक्षरता अभियानानुसार आपल्या मागील व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं की पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखीन डिटेलमध्ये शेतकऱ्यांना अंदाज कसा काढायचा, कसं बघायचं ते सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता. तर सर्वात अगोदर पहिली जी वेबसाईट आहे ती आहे meteorologics.com. तर शेतकरी मित्रांनो, सरळ म्हणजे साधी सोपी वेबसाईट आहे. काही एवढं इतकं काही त्यामध्ये घाबरण्याचं आणि काही कठीण अशी वेबसाईट नाही आहे. गुगलवर जायचं आणि मेटिओलॉजिक्स हे टाईप करायचं. त्या समोर ऑटोमॅटिकली इंडिया असं लिहून येईल. तर त्यामध्ये काय करायचं शेतकरी मित्रांनो, एक मॅप सिलेक्शन येईल तिथे. तर जसे की आपण स्क्रीनवर बघताय एक मॅप सिलेक्शन आलेलं आहे. तर यामध्ये काय करायचं आहे की आपल्याला या जे फॉरकास्ट म्हणून जे ऑप्शन आहे ते या फॉरकास्टवर गेल्यावर काय दिसेल आपल्याला की जवळपास 14 दिवसाचा आपणास एक पुढील अंदाज नेमकं 14 दिवस पुढील 15 दिवसांमध्ये वातावरण कसं राहील ते हे ऑप्शन आपणास दाखवेल. रडार अँड लाइटनिंग मध्ये आपणास म्हणजे हे थोडं प्रीमियमचं फीचर आहे. यामध्ये काय होतं की विजा वगैरे कुठे होणार आहे, कुठे एकदम वाईट म्हणजे खराब हवामान राहील ते याचं आपणास दाखवण्याचं काम हे करतं. तर यामध्ये जो आपला जे कामाचं जे आहे ते प्रेसिपिटेशन टोटल म्हणजे आता आपला जो संपूर्ण जो हे आहे राज्यामधील जे आपला टोटल पाण्याचं जे प्रमाण राहील ते कसं राहील हे फंक्शन आहे दाखवण्याचं काम हे प्रेसिपिटेशन टोटल म्हणून दाखवतं. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूया. आता आहे अक्युम्युलेटेड प्रेसिपिटेशन 1 घंटा खाली 3 घंटा. जर आपण 3 घंटे जर सिलेक्ट केले तर यानुसार इथे यामध्ये जवळपास 3-3 तासांनी अपडेट मिळत राहतात. नेमकं 3 तासांनी वातावरण कुठे बदल होतो आणि राज्यामध्ये कुठे कुठे पाऊस राहील त्या हिशोबाने ते दाखवण्याचं काम करतं. तर आजचं जे वातावरण आहे ते पूर्व विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये तसेच गडचिरोली
या भागामध्ये पावसाचं वातावरण आपल्याला दिसत आहे। तर आता आपण बघूया नेमकं हे सॅटेलाइट इमेज मध्ये काय असतं। सॅटेलाइट मध्ये तुम्हाला टोटल क्लाउड टॉप अलर्ट्स वगैरे, इन्फ्रारेड म्हणजे जे सॅटेलाइटचे जे भरपूर सारे प्रकार आहेत ते यामध्ये आपणास बघायला मिळेल।